सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवस तुम्ही वेगळं राहणार आहात. व्यवसायात लागू करायच्या नवीन योजनांमुळे तुम्ही कामामध्ये गढून जाल आणि कामामध्ये वेगळं राहिल्यामुळे तुम्ही आज कुटुंबातील सदस्यांना जास्त वेळ देऊ शकणार नाही. वडिलांनी दिलेलं एखादं काम तुम्हाला टाळावं लागेल, परंतु तुम्ही तसं करू नये, अन्यथा वडील तुमच्यावर नाराज होतील. आणि जर वडील नाराज झाले असतील तर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. परदेशात राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकाबद्दल बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. आजच्या दिवशी जर संपत्ती संदर्भात एखादा व्यवहार तुम्ही करत असाल तर तुम्हाला फार काळजी घ्यायला हवी, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी गुरुजन आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही विसरू नका. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सरकार आणि सत्ताधारी यांची भरपूर मदत मिळेल. तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्हाला शत्रूला नमवण्याची आज नामी संधी चालून येईल. यामुळे तुमचे शत्रू चिंतेत राहतील, परंतु तुमच्या मनातील एखादी गोष्ट शत्रूसमोर तुम्ही उघड केली तर ते मात्र त्याचा फायदा उठवू शकतात. यामुळे या मुद्द्यावर आज तुम्ही काळजी घ्या. प्रेमजीवनामध्ये आज तुम्हाला नवी ऊर्जा मिळेल, जेणेकरून तुमचं प्रेम अधिकच दृढ बनेल. आज सायंकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घ्याल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पार्वती मातेची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची पुरेपूर मदत आणि सानिध्य मिळणार आहे. आज तुम्ही एखादी नवीन संपत्ती खरेदी करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक फायदा होईल. कुटुंबातील काही प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी तुम्ही आज व्यस्त राहाल, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये लक्ष देता येणार नाही. परंतु तुम्ही असं करू नका, कारण असं झालं तर तुमचे काही महत्त्वाचे व्यावसायिक व्यवहार हे टळू शकतात. त्यामुळे तुम्हाला नुकसान होईल. विद्यार्थ्यांना आज नातेवाईकांकडून भरपूर सहकार्य मिळेल, त्यामुळे शिक्षणासंबंधित अडचणी आज संपून जातील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही गरजू लोकांना जेवण दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही विचारपूर्वक एखादा व्यवसाय करत असाल तर तिथून तुम्हाला फार चांगला नफा मिळेल. शेअर बाजारात तसेच लॉटरीमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमचे व्यावसायिक विरोधक सक्रिय असतील, परंतु तुम्ही बुद्धी चातुर्यानं त्यांना पराजित करून दाखवाल. आज सायंकाळी तुम्ही कुटुंबियांसमवेत धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. आज 77% नशीब तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही संकटमोचक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य जाईल. आज एखाद्या मित्राच्या आरोग्याच्या दृष्टीनं तुम्ही अस्वस्थ असाल आणि त्यासाठी तुम्हाला काही पैशांची जुळवाजुळव करावी लागू शकते. आजच्या दिवशी आईवडिलांच्या सल्ल्यानं तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता, त्यात तुम्हाला यश येईल. आज घराच्या रंगरंगोटीमध्ये तुमचे पैसे खर्च होतील, पण तुम्हाला तुमचं उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करायला हवा. तुमच्या मुलाला आवडीच्या कोर्ससाठी प्रवेश मिळाल्यानं तुम्ही आनंदात असाल. आज 73% नशीब तुमच्या बाजूने असेल. आजच्या दिवशी गणपतीला तुम्ही दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला मध्यम स्वरूपाचं फळ देईल. तुमच्या घरामध्ये एखाद्या शुभ कार्यानिमित्त पाहुण्याचं घरी आगमन होईल, त्यामुळे कुटुंबातील सदस्य हे आनंदात असतील. लहान मुलं खेळामध्ये मग्न असतील, परंतु आजच्या दिवशी तुमच्या आईच्या प्रकृतीबद्दल तुम्ही दक्ष असायला हवं. बदलत्या हवामानामुळे त्या आजारी पडू शकतात, त्याबद्दल तुम्ही सावधगिरी बाळगा. सरकारी नोकरीतील लोकांना आज आनंदाची बातमी मिळेल. बढती किंवा पगारवाढीच्या बातमीमुळे तुम्ही आनंदात असाल. परदेशामध्ये व्यापार करणाऱ्या लोकांना आज अतिशय चांगली बातमी मिळणार आहे. आज नशीब 69% तुमच्या बाजूने असेल. आजच्या दिवशी तुम्ही विष्णूची पूजा करायला हवी. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी नातेसंबंधांमध्ये काही बदल दिसतील. जे लोक व्यापारात आहेत त्यांनी घाई गडबडीत आज कोणताही निर्णय न घेता अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. तसे न झाल्यास भविष्यामध्ये पश्चातापाची वेळ येऊ शकते. जे लोक रोजगाराच्या शोधात आहेत त्यांना अत्यंत चांगली बातमी मिळेल, त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. कुटुंबातील एखादा सदस्य विवाहयोग्य असेल तर त्याला चांगले प्रस्ताव येतील.
आणि कुटुंबीय यावरती लगेचच शिक्कामोर्तबही करतील. परंतु तुम्हाला तुमच्या भावाशी बोलावं लागेल आणि स्वतःच्या वाणीवरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. आज तुम्ही व्यवसायामध्ये नवीन कामांचा शोध घ्याल आणि त्यातून स्वतःची आर्थिक स्थिती तुम्ही मजबूत कराल. जर तुम्ही कुणाला उधार पैसे दिले असतील तर ते परत येण्याची शक्यता संपलेली असेल तर आज हे पैसे तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही जोडीदाराला आज प्रवासाला घेऊन जाऊ शकता, परंतु अधिकच पैसा खर्च होणार नाही याकडे तुम्ही दक्ष असलं पाहिजे. अन्यथा भविष्यामध्ये तुमचे पैसे कमी होतील. लहान व्यापाऱ्यांना पैशाच्या कमतरतेमुळे आज थोड्या त्रासाला तोंड द्यावं लागेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही गरिबांना कपडे आणि अन्नदान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. तसेच सामाजिक कार्यात असलेल्या लोकांना आज चांगली बातमी मिळू शकेल, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढू शकतो. दीर्घ काळापासून रखडलेले एखादं काम आज मार्गी लागू शकतं, ज्यामुळे तुम्हाला आनंदच होईल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला आज काही अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. आज कुणाशी वाद झाला तर तुम्हाला यापासून दूर राहायला हवं, अन्यथा नंतर नात्यामध्ये अंतर येऊ शकतं. आज सायंकाळी मित्रांसोबत भटकंतीचं नियोजन तुम्ही करू शकता, पण एखादी गोष्ट हरवणार नाही ना याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला तांदूळ दान करायला हवेत. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मुलांच्या बाबतीमध्ये चिंतित राहाल. आज तुम्हाला मुलांच्या बाबतीत एखादी निराशाजनक बातमी ऐकायला मिळू शकते. सायंकाळी आज तुम्ही मानसिक तणावातून जाल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्याच्या कामी शिक्षकांकडून चांगलं सहकार्य मिळेल. जर एखाद्या आजारानं तुम्ही त्रस्त असाल तर डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या, अन्यथा भविष्यामध्ये तुमच्यासाठी हे त्रासदायक ठरू शकतं. बहिणीच्या लग्नात जर काही अडचणी येत असतील तर आज एखाद्या व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही शिवजपमाळेचं पठण करा, ते तुम्हाला लाभदायक राहील. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की दीर्घ काळापासून रखडलेलं एखादं काम आज पूर्ण झाल्यानं तुमचा आत्मविश्वास आज वाढलेला असेल आणि तुम्हाला आज संतुष्ट वाटेल. जे लोक राजकीय दिशेनं काम करत आहेत त्यांची महत्वाकांक्षा आज पूर्ण होईल आणि तुम्हाला याचा पूर्ण लाभ मिळेल. आज तुम्ही जर इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ केली तर ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल, त्यामुळे तुम्ही यापासून दूर राहा. नोकरदार व्यक्तींनी त्यांना सोपवलेलं काम आज यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हे काम अत्यंत एकाग्रतेने करावं, अन्यथा वरिष्ठांचं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल, ज्यातून तुम्हाला त्रासाला तोंड द्यावं लागू शकतं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही तुळशीला पाणी द्यावं आणि दीप लावावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल, त्यामुळे तुम्ही आज प्रसन्न राहाल. आज तुम्हाला एखादी वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. परंतु व्यवसायामध्ये धाडस करताना फार विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा याची मोठी भरपाई तुम्हाला भविष्यामध्ये करावी लागू शकते. आज सायंकाळी तुम्ही घरी पूजा, हवन, कीर्तन याचं आयोजन करा. त्यात तुम्ही व्यग्र राहाल. परंतु नोकरदार व्यक्तींनी आजच्या दिवशी कोणत्याही वादापासून दूर राहायला हवं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. लक्ष्मीला आजच्या दिवशी तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करा. यानं तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं सर्वांचं राशी भविष्य. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.